नमस्कार. तुम्हाला मी आज वाळलेल्या घेवड्याच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. ह्या आपल्या परस बागेतील शेंगा सुकलेलं होता वेल पूर्ण. त्याला इतक्या शेंगा लागल्या होत्या पण तोडणंसुद्धा झालं नाही. 2-3 वर्षाचा वेल आहे आणि त्याला नेहमी बारमाही शेंगा असते, त्या कायम शेंगा असते. त्या तोडणं झालं नसल्यामुळे काय झालं, वाळून जाग्यावर गेलं. त्यांनी आता म्हणजे टाकून देण्यापेक्षा काढावत्या काढल्या आणि त्याच्यातलं असं बी काढलं आहे. त्याच्यात भाजी करायची, आपण संध्याकाळी करणार आहे भाजी. आता पाण्यात भिजायला घालणार आता ह्या. आणि चांगले आहेत बघा. आपण वरून जरी काळ्या दिसते ना पावसाने झाले, पण आतून बघा बी कशी निघाली. आणि संध्याकाळी तुम्हाला आपल्याच बागेतील तोंडली आहे, तोंडलीची भाजी करून दाखवणार आणि बियांची पण भाजी करून दाखवणार. शेंगा जरी काळ्या दिसल्या तर बिया बघा आत कशा आहेत. पावसामुळे त्या काळ्या पडल्या होत्या. त्या वाळलेल्या शेंगातून रात्री आपण भिजत घातलं होतं. भिजल्यावर पण पाण्यात सुद्धा असे कोंब छान आले बघा. हे वालाला कोंब आले आणि भिजत घातले होते. आणि ते आता सोलून आपण आता त्यासाठी भाजी करणार. लसूण 1 गड्डा, 1 चमचा जिरं, कांदा 1 छोटा, खोबरं असं भाजून घेतला आपण, 1 टमाटा आणि कढीपत्ता भरपूर घेतला, कारण बारीक करून पोटात जास्त जातो म्हणून जास्त घेतला आहे. आणि कोथिंबीर, हळद आणि मसाले 1 चमचा. आता तुम्हाला करून दाखवू. अद्रकचा 1 तुकडा, देठं घेतल्या त्याची कोथिंबीरीची. आणि हे एवढंच अगोदर बारीक करून लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची देठं आणि कढीपत्त्याची पानं बारीक करून वेगळीच घ्यायची. अगोदर मुद्दाम कांदा टाकला. कांदा गोड असतो, तेलात भाजला का भाजीला चव चांगली येते. भाजलेलं नव्हतं तव्यात, आराव भाजला तरी पण तेलात भाजून घ्यायचा, कारण गोड भाजी होत नाही. अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरची देठं बारीक करून घेतलेली. आता टमाटे टाका, मीठ, टमाटा असा बारीक करून घ्यायचा, दाबून असा भाजतच गाळ करून घ्यायचा पूर्ण. कांदा, लसूण, मसाला, तिखट आणि खोबरं एवढंच हे याच्यात बारीक केलं, वेगळंच केलं मी.
सेंद्रिय आणि बिना औषधाची तोंडली आहेत. हे आमच्या परसबागेतील आहेत. कुणाकुणाकडे अशी तोंडली सेंद्रिय तोंडली आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. घेवड्याच्या शेंगा सुकल्या होत्या, त्याची पण झाली भाजी. आणि त्याच्याबरोबरच आपल्या परसबागेतलीच तोंडली काढली ती. तर तोंडली मुलांनी खाऊन ही आता सगळ्यांनी येता जाता सगळ्यांनीच खाल्ली आणि खाऊन एवढे राहिल्यावर आता सेंद्रिय आहे ते टाकून कशी द्यायची, एक तर मिळत नाही सेंद्रिय माणसाला. आपल्या नशिबाने मिळतंय तर त्याचा फायदा पण आपली ती पण थोडीशी करावी म्हटलं भाजी. आता आपल्या परसबागेतली तोंडल्याची भाजी छान लागते, कशी करून दाखवते तुम्हाला बघा. तोंडली अशी बारीक चिरून घेतली आणि टमाटा एक लहान घेतला आणि कांदा एक लहान आणि मटकीची डाळ भिजत घातल्या. कढीपत्ता टाकून घेतला. आता आपण कांदा टाकूया. मीठ टाकूया. टमाटा टाकून घेऊ. कांदा जरा जास्त लाल होईपर्यंत चांगला भाजायचा. हळद टाकून घ्यायचे. आता आपण तोंडले टाकून घेऊया. तोंडल्याचे भरपूर फायदे आहेत. तोंड आलेलं पोटासाठी, पचनासाठी. फायबर भरपूर प्रमाणात असतं. अर्धा चमचा बेडगी मिरची टाकली आणि अर्धा चमचा आपलं काळं तिखट. मटकीची डाळ. पाणी शिजण्यापुरतंच टाकायचं असतं. मी सुकी करायची. शेंगदाण्याचं कूट. कोण म्हणतात चुलीची चव फक्त खेड्यातच मिळते, घ्यायची झाल्यावर शहरात पण घेता येते.